डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी, याच्या करता ही अवयव तुम्हाला मला प्राप्त झाली. मी सांगत होते हा रस इतका रस महान आहे. ब्रह्मरस घे काढा तेने पिडा वारेल. काही दुःख नाही, काही समस्या नाही, काहीच अडचण निर्माण होणार ज्याने हा रस सेवन केला. महाराज म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका. जर तुम्हाला जीवनामध्ये भरकटायचं नसेल गड्या, तुम्हाला जर जीवनात भरकटायचं नसेल, डायव्हर्ट व्हायचं नसेल, तर तुम्ही हा रस सेवन करा. तुकोबराय म्हणतात आम्ही तो रस सेवन केला आणि तुम्हालाही तो रस वाटतोय. एकदा त्या रसाची गोडी चाखून पहा. इतर रस काय सेवन करता? जाम पर जाम पिणे से क्या फायदा. नाही आता श्रावणात कडक पथ्य पाहतात लोक, तसा काही विषय नाही. पण जाम पर जाम पिणे से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. एक बार प्याला पीकर देखो, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. एवढी ताकद या रामनामामध्ये आहे, एवढी ताकद या संतांच्या वचनामध्ये आहे. ते तुम्हाला मला जर मिळवायचं असेल तर महाराज म्हणतात संतांच्या ठिकाणी. फार भाग्यवान आहोत तुम्ही आम्ही. पुण्यभूमी श्री क्षेत्र नेवासा या पावन आणि पुण्यभूमीमध्ये तुम्हाला मला जन्म मिळालाय. काय भाग्यवान आहोत. काय ज्ञानेश्वरीमध्ये कमी आहे. ज्ञान विज्ञान अध्यात्म तंत्रज्ञान प्रपंच आणि परमार्थाचा अनुभव एकत्रित गोळा करून मौलिक ज्ञानोबराय तुम्हाला मला तो रस चाखायला देतात. खरंच जिथं ज्या खांबाला बसून मौलिक ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीमध्ये ऐका नवरस भरलेले आहेत. ती ज्ञानेश्वरी हातात घेऊन तुम्हाला मला अभिमान वाटायला पाहिजे त्या एका अक्षराचा आणि एका शब्दाचा. ती ज्ञानेश्वरी घेऊन जर एकांतात बसाल, काही कळत नसू द्या. चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात काही कळत नाही तुम्हाला, फक्त बोट फिरवा ज्ञानेश्वरीवर, ती ज्ञानेश्वरी आयुष्यभर तुमचं बोट सोडणार नाही. याच्यापेक्षा अजून काय हवंय. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. काय कमी आहे तुम्हाला मला अभिमान असायला हवा. नवरसांचा सागर ज्ञानेश्वरीमध्ये भरलाय. ऐका एकदा एकांतात ज्ञानेश्वरी घेऊन पहा. एकटे बसा, एक ओवी वाचा. ओवी जर हास्य रसातली असेल एकटे बसून एकांतात हसायला लागाल. ओवी जर वीर रसातली असेल बसल्या जागेवर अंगातलं रक्त सळसायला लागेल. आणि ओवी जर करुण रसातली असेल सात्विक अंतकरणाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. घळघळ डोळ्यातून अश्रू येतील. ही ताकद माऊलींच्या शब्दांची आहे. ही ताकद आमची कुणाची नाही. आपण जी भाकरी खातो नेवासेकर चिजबनकर, जी भाकरी आपण तुम्ही आम्ही खातो तिच्यावर सुद्धा तुमचं आमचं नाव नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने ती भाकरी तुम्हाला मला मिळते. एवढं ध्यानात ठेवा. काय कमी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली सांगतात फक्त तुम्हाला अध्यात्म सांगत नाही, फक्त तुम्हाला शास्त्र सांगत नाही. माऊली म्हणतात वेळेप्रसंगी जर धर्मावर संकट आलं तर हातात शस्त्र घ्यायला सुद्धा माऊली ज्ञानोबरायांनी तुम्हाला मला मुभा दिल्या. माऊली म्हणतात हे फक्त खरं बोलण्याचं शास्त्र नाही, हातात शस्त्र घ्या वेळेप्रसंगी धर्मासाठी. आपल्या माय बहिणींची अब्रू लुटत असेल, आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील मुलीला जर कोणी छेडत असेल, हातात शस्त्र घ्या. माऊली ज्ञानोबराय तुमच्यावर कृपा करून सांगतात साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र, आत्मा उतरवितो मंत्र अक्षरीये. आत्म्यातून अवतरलेले शब्द अक्षर म्हणजे मंत्र आहेत माऊली ज्ञानोबराय म्हणतात. आणि कसं आहे ये हृदयीचे ते हृदयी घातले.
एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये ट्रान्सफॉर्म केल्यात त्या लहरी माऊली ज्ञानोबरायांनी. सायन्स इतकं पुढे गेलंय, एखादा म्हणू शकेल या हृदयातून त्या हृदयात ज्ञान घालणं कसं शक्य आहे. लोक तर माऊलींच्या समाधीवर पण आक्षेप घेतात. काय खरं नाही. संजीवन समाधी, माऊलींच्या समाधीतून व्हायब्रेशन्स प्राप्त होतात, लहरी येतात. लोकांना मान्य नव्हतं, ट्रान्समीटर बसवले, व्हायब्रेशन चेक केल्या, जेवढ्या व्हायब्रेशन होत्या ट्रान्समीटर फुटले, इतक्या लहरी जोरात येत होत्या माऊलींच्या समाधीतून. काय याच्यापेक्षा अजून काय सिद्धता द्यावी. या हृदयीचे ते हृदय घातले कसं शक्य आहे. सायन्सनं सुद्धा सिद्ध केलंय. इथं बसलेला माणूस, जर एखादा माणूस सकारात्मक विचारांचा असेल, लक्षपूर्वक ऐका बरं का, एखादा माणूस जर सकारात्मक विचारांचा असेल, पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्याकडे असेल, आणि तो जर इथे बसला आणि त्याच्या सहवासात जो नकारात्मक विचार घेऊन आलेला आहे तो माणूस त्याच्या शेजारी जर बसला, सायन्स असं सांगतं, काही काळ त्यानं त्या व्यक्तीसोबत घालवला तर त्याच्या मनातले नकारात्मक विचार निघून जाऊन सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग त्याची बनते. कशी? सायन्स प्रूव्ह करतं की त्याच्या शरीराकडून येणाऱ्या ज्या लहरी आहेत, ज्या ट्रान्सफॉर्म, ज्या व्हायब्रेशन्स आहेत, त्या याच्या शरीराकडे येतात आणि त्याचंही मन परावर्तित होतं. इतकी ताकद संगतीमध्ये आहे. मग माऊलींच्या संगतीत तुम्ही आम्ही आहोत. हलक्याची संगतच नाही आहे. संगत कुणाची आहे? ज्ञानियांचा राजा आणि योगियांची माऊली ज्ञानोबरायांची संगत आहे. काय लांब नाही माऊली आपल्यापासून, आपल्या जवळच आहे, आपल्या अंतरात्म्यात स्थिर आहे. माऊलींची संगत तुम्हाला मला, जे महाराज सांगतात, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, संत संग धरा तुम्ही पाठी लागला उठा संत संग धरा. मला फक्त तुम्हाला हेतू सांगायचा आहे, याच्याकरता म्हणून दिलं नाही की आपल्याला वेळ कमी, अभंगाचं चिंतन हे मांडायचं आहे. माऊली सांगतात तो संत संग धरा. आपल्या जवळ संत आहेत. अजून आपल्याला काय हवंय परमार्थ करण्याकरता? माऊली सांगतात हे अमृताचे शब्द आहेत, मराठी आहेत, पण अमृताच्या तोडीस तोडा आहेत, अमृताला आव्हान देणार आहे. माझ्या मराठीच बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजासी जिंके, आईसी अक्षरे रसिके मिळवीन. माऊली सांगतात साज आणि मवाद मी तुले आणि रसाल, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं माऊलींनी हे भांडार तुमच्या माझ्या करता दिले. ते माऊली इथे आहेत. विषय आहे संतांकडून तुम्हाला मला प्राप्त होणारा लाभ आणि त्या लाभातून तुमची माझी होणारी अवस्था. तुकोबाराय सांगतात याच्या करता एकच करायचंय. लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे ना, लक्षपूर्वक आहे का, एकच करायचंय. त्याच्यासाठी जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. महाराज सांगतात फक्त माऊलींना म्हणायचं तुमचे आम्ही दास आहोत. दास स्वतःला बनवून घ्यायचं. तुकोबाराय तर हेही सांगत नाही. महाराज म्हणतात बनवू नका, फक्त स्वतःला म्हणून घ्या. म्हणून घ्या मी माऊली ज्ञानोबरायांचा दास आहे, एवढंच करायचं. आणि काय होणार? एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. छोटासा दृष्टांत आहे. कधी तुम्ही ऐकला असेल नसेल मला माहित नाही, पण संग्रहित करून ठेवा, फार चांगला आहे, जीवन परिवर्तित करू शकतो. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील ही कथा आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते, बालवयात होते, 4 वर्षाचे नरेंद्र, स्वामी विवेकानंदांचं अगोदरचं नाव नरेंद्र मोदी साहेब नाही बरं का, नाही तर त्या बहिणींना फक्त मोदी साहेबच माहिती आहे, नाही का, लाडक्या बहिणींना. मी काय कुठला प्रचार करते, कुठलं काही, आपला एकच पक्ष, फक्त हरिनामावर लक्ष. विठ्ठल विठ्ठल. एक तरुणांकरता आदर्श असणारे स्वामी विवेकानंद. वयाच्या तरुणपणी स्वामी विवेकानंदांनी भारतभर आणि भारताच्या बाहेर जगभर भ्रमण केलं आणि लोकांना हे पटवून सांगितलं की गीता हाच धर्मग्रंथ, सर्व धर्मग्रंथांचा पाया आहे. या विश्वाला एकच शक्ती, एकच ऊर्जा तारू शकते, तिला अध्यात्म म्हणतात, ते गीता तत्व. तिथं सांगितलं. ते स्वामी विवेकानंद तरुण होते. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये भवानी मातेने दिलेली तलवार घेतली
आणि ते छत्रपती शिवाजी महाराज इथल्या आया बहिणींचं कुंकू सुरक्षित राहावं टिकावं म्हणून लढले. आई तुळजाभवानीचा आदिमाया शक्तीचा आशीर्वाद घेणारे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या अवघ्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेतात. छत्रपती शिवाजी महाराज वयाने तरुण होते. ज्ञानियांचे राजे आणि योगी यांची माऊली माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वयाच्या तरुणपणी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहितात. आणि जगाच्या इतिहासात एकच उदाहरण, श्री गुरूंच्या अगोदर समाधी. जगाचा इतिहास उलगडा तुम्ही. श्री गुरूंच्या अगोदर समाधी घेतात वयाच्या 22व्या वर्षी. ते माऊली ज्ञानोबराय तरुण होते. आणि त्या माऊलींच्या समाधी प्रसंगीचे अभंग वाचा. साक्षात भगवंत पांडुरंगा परमात्मा रडतोय. साक्षात श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज रडतायत. सर्वसामान्यांनी रडावं काही नवल नाही. स्वतः भगवंत परमात्मा आणि निवृत्तीराय ज्यांच्या समाधी प्रसंगी रडतायत. देवाचे डोळे भरून आले आहेत. देव म्हणतात रुक्मिणी आई साहेबांना, हा एकच योगी या डोळ्यांनी पाहिला मी. याच्यानंतर योगी नाही, याच्या आधीही पाहिला नाही. माऊली ज्ञानोबरायांसाठी पांडुरंग परमात्मा जसं रडले. ते माऊली ज्ञानोबराय वयाने तरुण होते. जगाचा इतिहास आहे. आतापर्यंत जगामध्ये जेवढी क्रांती झाली ती क्रांती इथल्या तरुणानं केली आहे. आजचा तरुण सांगायला शोकांतिका वाटते. आजचा तरुण कीर्तनात नाही बसत. आजचा तरुण संध्याकाळी घरी धरून आणावा लागतो. तुमच्या इकडं मला माहित नाही कशी परिस्थिती आहे, पण अशी परिस्थिती सध्या चालू आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका माता माऊल्यांनो, सर्व तरुण वर्गांनो, ऐका स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील ही कथा. स्वामी विवेकानंद लहान होते. 4 वर्षाचे विवेकानंद फार खोडकर होते. आईला त्रास द्यायचे. आई सांगायची काम करत असायची आई. आणि आई सांगायची विवेकानंदांना, एका जागी देवासारखं बस, मांडी घाल, डोळे झाक. विवेकानंद प्रश्न करायचे, आई आता काय करायचं? आईनं पुढे सांगायचं, काहीतरी नादी लावायचं होतं ना लेकराला. आज नादी लावण्याच्या पद्धती बदलल्या. आज लेकराला आई नादी लावायला मोबाईल देते. खरंय की नाही मायांनो? खोटं बोलायचं नाही. आपण मारुतीच्या समोर बसलेलो आहे. आज पद्धती बदलल्या. आईनं नादी लावण्याकरता विवेकानंदांना सांगावं, बस डोळे झाकून आणि ओम नमः शिवायचा जप कर. श्रावण महिना चालू होता. स्वामी विवेकानंद एकदा डोळे झाकून बसले, ओम नमः शिवायचा जप करायला लागले. 4 वर्षाचे बाल अवस्थेतले स्वामी विवेकानंद तासन तास समाधी अवस्थेत बसायचे. 4 वर्षात जे योग्यांना साध्य होत नाही. कित्येक जीवनं गेली, कित्येक तप केलं तरी सुद्धा साध्य होत नाही. ते विवेकानंदांना 4 वर्षाच्या काळामध्ये साध्य झालं. एकाग्रता साधली, देवाशी नाव जोडली. पण देव काय आहे, देव पाहायचा आहे हा प्रश्न अनुत्तरित राहिला. कोणी त्याचं उत्तर दिलं नाही. जो साधू, जो महात्मा भेटेल त्याला विचारायचे, तुम्ही देव पाहिलाय का? देव मला दाखवा. कोणाकडेही उत्तर नसायचं. असा बेधडक प्रश्नाचं उत्तर कोण द्यायची डेअरिंग करणार? स्वामी विवेकानंद शाळेमध्ये गेले. शाळेचं शिक्षण पूर्ण झालं. कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद गेल्यानंतर कॉलेजमध्ये एक इंग्रजी प्राध्यापक कविता शिकवत होते. इंग्रजीची प्राध्यापक फॉरेनचे होते. कविता इंग्रजीची शिकवत होते. इंग्लिशचा क्लास चालू होता आणि विवेकानंदांच्या त्या कवितेमध्ये शब्द आला, देवाची शक्ती, गॉड्स पॉवर, देवाची अनुभूती, देवाची शक्ती असा शब्द आला. दैवी शक्ती असा शब्द आला. आणि विवेकानंदांनी तो शब्द कॉलेजच्या प्राध्यापकांकडून ऐकला. आणि ऐकल्यानंतर विवेकानंद क्लासमध्ये उठून उभे राहिले, हात वर केला. सर, आय हॅव अ क्वेश्चन. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. सरांनी विचार बोलल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणाले, सर, तुम्ही आता जो शब्द वापरला, दैवी शक्ती, देवाची ऊर्जा, देवाची ताकद, देवाचं सामर्थ्य, त्या शब्दाचा अर्थ मला सांगू नका, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही देव पाहिलाय का? निरागस मन, तरुण वयातले स्वामी विवेकानंद सरांना विचारतायत, सर, तुम्ही देव पाहिलाय का? जर तुम्ही देव पाहिला असेल तर तो मला दाखवा. असं म्हटल्यानंतर कॉलेजच्या प्रोफेसरनी सांगितलं, मी देव पाहिला नाही, मला देव माहिती नाही, पण तुला मी असं एक ठिकाण सांगतो जिथे तुला हे सगळं मिळू शकेल. तिथूनच सुरुवात झाली सद्गुरूंना भेटण्याची, संतांना भेटण्याची. स्वामी विवेकानंद तो पत्ता घेऊन गेले. दक्षिणेश्वर नामक ठिकाण आहे पश्चिम बंगालमध्ये. स्वामी विवेकानंद ते ठिकाण शोधत शोधत तिथे गेले. गेल्यानंतर विचारलं, रामकृष्ण परमहंसांना भेटायचं आहे, आहेत का ते?
लोकांनी सांगितलं हो आहेत ना, काली मातेच्या मंदिरामध्ये तुम्हाला रामकृष्ण परमहंस भेटतील. परिसरातल्या लोकांनी सांगितल्यानंतर स्वामी विवेकानंद त्यांच्या शोधात काली मातेच्या मंदिरामध्ये दक्षिणेश्वर नामक ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर पहिलाच प्रश्न सद्गुरूंना विचारला, तुम्ही देव पाहिलाय का? पाहिला असेल तर तो मला दाखवा. रामकृष्ण परमहंस म्हणाले, तुला देव पाहायचा आहे ना, बस. स्वामी विवेकानंद म्हणाले, बसायला सुद्धा माझ्याकडे वेळ नाही, मला माझा वेळच दौडायचा नाही. उत्तर माहिती असेल तर सांगा, नाहीतर मी आल्या पावली निघालो. रामकृष्ण परमहंस बेधडकपणे त्या स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यात डोळे घालून बोलले, हो मी देव पाहिलाय आणि मी तुलाही दाखवू शकतो. असं उत्तर भेटल्यानंतर स्वामी विवेकानंद तिथे खाली बसले. त्यांच्या चरित्रामध्ये विवेकानंदांनी लिहून ठेवलंय, रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या डोक्यावर हात ठेवला, हात ठेवल्यानंतर विवेकानंद लिहितात, त्या क्षणी मला काय झालं, कोणती शक्ती माझ्या अंगामध्ये संचरत होती मला माहित नव्हतं. मला काय अनुभूती येत होती, काय अनुभव माझ्याकडे एकत्रित होत होते मला माहित नव्हतं, मला कळत नव्हतं. आणि ते सांगण्याकरता आज माझ्याकडे कुठलेही शब्द नाहीत, कुठलंही अक्षर नाही. विवेकानंद म्हणतात, त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलंय काय अनुभूती असते देवाची, काय संत दाखवू शकतात आणि काय संतांच्या ठिकाणी कृपा करण्याचं सामर्थ्य असतं. विवेकानंद घरी गेले. तो प्रसंग घडल्यानंतर विवेकानंद फार अस्वस्थ झाले. नेमकं काय होत आहे, जीवनात काय परावर्तन होत आहे कळत नव्हतं. अशी परिस्थिती आली, कुटुंब सगळं विखुरलं. वडील वारले विवेकानंदांचे, व्यवसायानं वकील होते आणि कर्ज इतकं होतं की त्या कर्जदारांनी सगळी जमीन जुमला सगळी प्रॉपर्टी हडप केली. काही एक शिल्लक राहिलं नाही. घरात बहीण भाऊ, खाणारी व्यक्ती, विधवा आई यांना सांभाळायचं होतं. पैसा कसा उपलब्ध करायचा, निवारा सुद्धा राहिला नव्हता. अशा वेळी काय करायचं, शिक्षण पूर्ण करायचं की नोकरी करायची, नोकरीही मिळेना, काय करावं, कुटुंब कसं चालावं, इतकी कोंडी झाली विवेकानंदांची सांसारिक प्रापंचिक अवस्थेमध्ये. जशी तुमची आमची सुद्धा एखाद्या दिवशी प्रपंचामध्ये इतकी कोंडी होते, काय करावं, कुठं जावं, कोणाला विचारावं, काही एक कळत नाही. त्यावेळेला एकच करायचं, सरळ माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये जायचं, पैस खांबाचं दर्शन घ्यायचं, माऊली ज्ञानोबरायांजवळ हात जोडायचे. ध्यान मंदिर झालंय, त्या ध्यान मंदिरामध्ये जाऊन बसायचं, परिसरामध्ये बसायचं, डोळे झाकायचे, त्या सोन्याच्या पिंपळाच्या खाली बसायचं. माऊली ज्ञानोबरांना एकच मागायचं, जो सुखाचा आणि सोन्याचा पिंपळ माऊली तुमच्या दारामध्ये आहे ना, तसं सुख, तसंच एक किरण, तशीच एक आशा मला दिसू द्या आणि माझं सगळं प्रापंचिक दुःख ही कोंडी जाऊ द्या. एवढंच मागणं करायचं संतांजवळ, बाकी काही मागायचं नाही. नाही तर लोकांना कुठं काय मागावं, कधी मागावं काही कळत नाही. संतांजवळ गेले, देवा एकानं गणपती बसले, तो काळ होता सप्टेंबर महिन्यात. भली मोठी लाईन होती गणपती बाप्पांच्या दर्शनाकरता. एवढी मोठी लाईन पाहिली आणि लाईनमध्ये उभा राहिला. लाईनमध्ये उभा राहिला, भले तास 2 तासाने त्याचा नंबर आला. देवाजवळ गेला आणि देवाला मागितलं, देवा फार वेळ झाला, 2 तास झाले तुझं दर्शन रांगेत होतो, तुझं दर्शन घेण्याकरता व्याकुळ झालो होतो, पण एकच मागणं आहे, तेवढी नवी चप्पल आणली आहे, बाहेर दारातच सोडली, तेवढी सांभाळ बाबा. कोणाजवळ काय मागावं, संतांजवळ गेल्यावर काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन करा समाधान चित्त माझे विठ्ठल विठ्ठल. एकच आशेचा किरण दिसला, दक्षिणेश्वरी जावं, रामकृष्ण परमहंसांची भेट घ्यावी. गेले, अगदी 2 मिनिटाचा कथा भाग आहे. दास झाल्यानंतर, दास म्हणून घेतल्यानंतर कशी आस संपते याविषयी आहे. गेले विवेकानंद पुन्हा दक्षिणेश्वरी. गेल्यानंतर रामकृष्ण परमहंसांना म्हणाले, असं का आलंय, तुम्ही काली मातेसोबत बोलता, देवी ही आदिमाया शक्ती तुमच्या सोबत बोलते, तासन तास तुम्ही आईसाहेबांबरोबर चर्चेत वेळ घालवता. मग जर तुम्ही काली मातेसोबत बोलता तर मागा ना तुमच्या आईकडे माझ्यासाठी एक नोकरी, मागा ना माझ्यासाठी चांगलं घर, मागा माझ्यासाठी भौतिक सुख सोयी, मागा ना तुमच्या आईकडे. तुमचा शिष्य इतका प्रापंचिक कोंडीमध्ये आहे, इतका संसार दुःखाने व्याकुळ झालाय, त्याच्याकरता काहीतरी मदत म्हणून या शिष्याकरता मागा ना तुमच्या आईकडे माझ्याकरता नोकरी, पैसा, प्रपंचाकरता सुख सोयी. विवेकानंद इतक्या रागात, इतक्या द्वेषात रामकृष्ण परमहंसांना म्हणाले,
रामकृष्ण परमहंस हसत विवेकानंदांना म्हणाले, हे बघ, मी आईला आज्ञा करतो की आई तुझ्यासोबतही बोले, तू गाभाऱ्यात जा आणि तुला हवं ते माग. ती अवस्था, दास झाल्यानंतरची अवस्था विवेकानंदांची जीवन परावर्तित करणारी ठरली. आतमध्ये गेले गाभाऱ्यात, आई काली मातेचं, आदिमाया शक्तीचं ते रूप पाहिलं. अष्टभुजाधारी देवीची मूर्ती पाहिली. तिच्या नेत्रांमधलं, तिच्या डोळ्यांमधलं तेज पाहिलं. ज्या तेजामध्ये इतका लखलखाट होता, संपूर्ण विश्वाला समावून घेणारी ती आदिमाया शक्ती जगतजननी विवेकानंदांनी डोळ्याने पाहिली. डोळे दिपून गेले विवेकानंदांचे. त्या गाभाऱ्यामध्ये विवेकानंद सर्वस्व हरपले आणि काय मागायचं होतं हेही विवेकानंदांच्या लक्षात राहिलं नाही. दास झाल्यानंतरचं जीवन बाबा विवेकानंद आई समोर हात पसरून म्हणतात, आई आई मला काहीच नकोय, मला भक्ती दे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे आई. या धर्मासाठी, जीवन जगण्यासाठी मला प्रेरणा दे आई. या धर्माचा प्रचार प्रसार माझ्याकडून करून घे. हा धर्म सुरक्षित राहावा, इथल्या आई बहिणींचं कुंकू स्थिर राहावं, इथला समाज सुखी व्हावा, याकरती मला शक्ती दे आई, मी हे कार्य करू शकेल. विसरून गेले विवेकानंद सगळं. मागितलं आईकडे. मागायचं काय होतं? प्रापंचिक सुखसोयी दे, गाडी दे, बंगला दे, नोकरी दे, हे मागायचं होतं. संतांचा हात डोक्यावर पडला, सगळी आस संपून गेली. समाधानाची अवस्था निर्माण. मला सांगा, तुम्हाला किती पैसे दिले म्हणजे तुम्ही सुखी व्हाल? बोला बोला. आज मोठे मोठे सेलिब्रिटी, उद्योगपती, कोट्याधीश माणसं, अरबपती माणसं का आत्महत्या करतात? हिरो हिरोईन, सेलिब्रिटी जे लोक आहेत, काय कमी त्यांच्याकडे? एका जाहिरातीचे त्यांना कोट्यावधी रुपये मिळतात. जे रमी सर्कलची जाहिरात करतात, आओ ना महाराज, नाही का, जे लोक विमलची जाहिरात करतात, जे लोक इतर कोणत्या जाहिराती करतात, त्या सेलिब्रिटींना एका जाहिरातीचे कोट्यावधी रुपये मिळतात. एका जाहिरातीचे, 2 मिनिटाच्या जाहिरातीचे. मग का लोक ती आत्महत्या करतात? याचं कारण जीवनाचं सार समजलं नाही. याचं कारण जे सुख आहे ते सुख आमच्या संतांच्या विचारामध्ये, त्यांच्या कृपेनं प्राप्त होणार नाही, ते प्राप्त झालेलं नाही. जे तिथं मिळतं ते जगाच्या बाजारात कुठे मिळत नाही. मग आस संपण्याकरता माऊली ज्ञानोबारांकडे जायचंय आणि एकच मागायचंय, माऊली मी तुमचा दास झालोय, माझ्या डोक्यावर कृपेचा हात ठेवा, ज्ञानेश्वरीच्या रूपानं मला ज्ञान द्या, मला सगळा परमार्थ, माझा अध्यात्म मला उलगडू द्या. हे मागितल्यानंतर अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, फक्त त्यांचा दास म्हणून गायचा आहे. एकदा ती कृपा तुमच्या माझ्या पदरात जर पडली ना, त्या कृपेचं दान पडलं ना, ते दान एवढं सरस आहे की तुकोबाराय सांगतात, कल्पचे कल्प गेले तरी ते दान तुम्हाला मला सरू शकत नाही. ते तुम्हाला मला कितीतरी कल्पापर्यंत पुरल असं दान संतांच्या कृपेनं तुमच्या माझ्या पदरात आहे. म्हणून त्या माऊली ज्ञानोबारायांसाठी, पंढरीश पांडुरंग परमात्म्यासाठी आपण एक गोड भजन करूया. सगळ्यांनी हात वर करायचे.
ज्याला ज्याला हात आहेत सगळ्यांनी हात वर करायचे. विठ्ठल माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या मुलांना संस्कार ती प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं इथून पुढे तुम्हाला या स्वराज्याचं रक्षण करायचं आहे. इथून पुढे आई बहिणींना तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. इथून पुढे या शहराला सुद्धा तुम्हाला सुखी करायचं आहे. शिवाजी महाराज शिवबाला सांगितलं त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज संकल्प करतात तर आई तू भवानी माता तो संकल्प न करता स्वतःची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना करते. याचा अर्थ जो संकल्प ज्याचा विचार तुमच्या मनामध्ये आहे जो दादा तो पूर्ण करणार आहे. तो मनोरथ पूर्ण करणार आहे. काय दुःख घेऊन बसला म्हणून सगळ्यांनी चिंतन करायचंय.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठोबा रखुमाई म्हणजे कवर का झाला ना पण आवरलेलं नंतर लाभाचा थोडा विलंब व्हायला बरोबर कशा चेहरे फ्रेश झाले महाराजांचे नामस्मरणाने झाले की लाभाचा विषय काढला म्हणून झाले माहित नाही पण फ्रेश झाले ऐका त्या संतांची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये इतकी कृपा होते देणारा इतका देतो आपली जर झोळी फाटकी असेल ना तर तो आपला दोष म्हणजे देव जेव्हा वाटीत होता तेव्हा बहुतेक आपण सगळे काय नेलं होतं चाळणी घेऊन गेले नाही ते त्यांचं नाही म्हणत ओव्हरऑल म्हणतात मग देव जेव्हा वाटीत होता तेव्हा आपण बहुतेक चाळणी घेऊन गेलेलो होतो की आपल्याला ते गमक कळालं नाही आपल्याला ते शोधता आलं नाही ते आपल्यापर्यंत आलं पण आपल्याला ओळखता आलं नाही संत ओळखता येणं सुद्धा फार अवघड आहे मुक्ताबाई सांगतात कोणालाही संत मानू नका वरी भगवा झाला नामे अंती वश केले कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाळू मुक्ताबाई सांगतात कोणासाठी सांगतात माहितीये आमच्या ह्या लाडक्या बहिणींसाठी इतक्या भोळ्या त्या इथे बहुरूपी जरी पाहिला प्रमाण आहे ना संन्यासी म्हणून देवाचे संन्यासाला नाही दिले बहुरूपयाला नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये मला वाटतं ते प्रमाण की संन्यासी समजून बहुरूपयाला आमच्या माता मावल्या लांबचं कशाला सांगू आमच्या शेजारणीनं पोराचं लग्न जमावं एक बाबा म्हणले बाबा बहुरूपी बाबा आले बाबा म्हणले तुझ्या पोराचं लग्न मी जमून देतो अमक्या अमक्या महिन्यात जमेल आमका आमक तुझी काय पोराची पत्रिका असेल काय साहित्य असेल जन्मकुंडली पत्रिका घेऊन ये ती पत्रिका ती जन्मकुंडली ती बाई आपली घाई घाई मध्ये आता पोराचं लग्न जमते एक तर पुरी मिळणार मेन प्रॉब्लेम आता हाय कशा मिळतील पोरांना पुरी जेव्हा होत होत्या तेव्हा तुम्हीच म्हणत होत्या वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे आता लई दिवे झालेत वंशाला उजेड करायला वाद पण तीच मिळत नाही का दिवे नुसते पुजायचे काय करायचं दिव्यांचं नाही का त्या बाईनं घाई घाई मध्ये ती पत्रिका घेऊन त्या बाबांजवळ गेल्यानंतर त्या बाबांना सांगितलं बाई तुझ्या नवऱ्याचं नाव रामदास आहे इथं कोणाचं असलं तर मला माफ करा
बाई तुझ्या नवऱ्याचं नाव रामदास आहे? ती म्हणली हो बाबा. म्हणली तुला तुला 2 पोरं आहेत? म्हणली हो बाबा. म्हणली पोरगी नाही? म्हणलं हो. ती बाई म्हणली हो बाबा. बाबा म्हणले मागच्याच महिन्यात तू रेशन धान दुकानातून 5 किलो तांदूळ 2 किलो गहू घेऊन आली होतीस. ती म्हणली हो बाबा. पण तुम्हाला कसं कळलं? बाबा म्हणले बाई तुला जन्मकुंडली आणायला लावली, तू रेशन कार्ड घेऊन आली. तुला काय सांगणार मी? हेच सांगणार ना रेशन कार्ड बघितल्यानंतर. मग बहुरूपियाला म्हणून जर धान्य देतात, कोण आहे संत? संत देणे ज्याचं अंतर्बाह्य वागणं निर्मळ आहे त्याला संत म्हणावं. मौली ज्ञानोबा जेव्हा ताटीमध्ये बसले ना, चिमुकल्या 4 वर्षांच्या मुक्ताबाई, ऐका लाडक्या बहिणींनो, परत परत शब्दप्रयोग मी लाडक्या बहिणी याच्या करता करते. 4 वर्षांच्या मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाला उपदेश करतात. मौली ज्ञानोबा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत संत सुखे वावे पाणी. क्रोध आवरा मौली, विश्व पट ब्रह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मन मारून उन्मन करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दंभ आशा सर्व आवरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही म्हणता आता कीर्तन आवरा, बाकीचं काय आवरायचं आम्ही पाहू, नाही का? काय उपदेश केला मौली ज्ञानोबा मुक्ताईने? 4 वर्षांच्या चिमुकल्या मुक्ताबाई काय अधिकार, आदिमाया शक्तीचं रूप मोटिवेट करतायत भावाला. विश्व जरी रागानं क्रोधानं पेटलंय तरी संतांनी सुखानं त्याच्यावर पाणी शिंपडावं, त्यांना राग येऊ देऊ नये. काय काय उपदेश आहे? ताटीचा अभंग वाचायचा माता माऊल्यानं. तुम्हाला मी खास आहे, काढा 5-10 मिनिटं वेळ. तिच्या घरी जाय, तिच्या घरी जाय. इथं काम आवरल्यानंतर तुला म्हणून सांगते बरं का शांते, तुला म्हणून सांगते. आख्या गाव नेवाशापर्यंत आख पेटून द्या त्या मारुद्रांच्या शेपटीवाणी. चाललंच आहे पुढं. तेवढं थोडस कमी करून जर ताटीचे अभंग वाचले, राग आवरायला क्रोध आवरायला सांगतात मुक्ताबाई कोणाला? ज्ञानींच्या राजाला योग्यांच्या माऊलींना राग आवरायला सांगताय, भावाला उपदेश करताय. आणि आपल्या बहिणी जमिनीवर वडिलोपार्जित संपत्तीमध्ये, आता वारसदार तर सगळेच आहेत कायद्याने, तुम्हालाही माहिती आहे. मुलीही वारस, जितका मुलांचे अधिकार आहे संपत्तीवर वडिलोपार्जित वडिलांच्या, तितका मुलींचाही आहे. पण त्या संपत्ती करता आज कित्येक बहीण भावांचे न्यायालयामध्ये कोर्टामध्ये दावे चालू आहेत, खटले चालू आहेत. कशासाठी?
भाऊ आपल्याला दिवाळीला, भाऊबीजला, रक्षाबंधनला आपल्याला ओवाळण्याकरता भाऊ आहे, आपली रक्षा करण्याकरता भाऊ आहे. एक माहेराची साडी आपण गेल्यानंतर आपला भाऊ आपल्याकरता आणणार आहे. मग कशासाठी? फार माणसांची मनं द्वेषाने भरली आहेत आणि तो द्वेष संपवण्याकरता संतांचे विचार आहेत. बहुरुपयाला धान्य देता काय? माऊली सांगतात, माऊलींची सोबे माऊली सांगतात, डोक्यावर देवी घेतात ती लोक आषाढ महिन्यात. आखाडात म्हणते त्याला आखाडात. ती डोक्यावर देवी घेऊन, ती टोपी घेऊन चालतात बहुते भक्त. त्यांच्याकडे जे वाजवतात तो बोल वेगळा. आता महाराजांना तो येतो का नाही मला माहित नाही. येतो काय तुम्हाला? त्यांना नाही येतो. ते बोल वेगळे असतात. नाही येईल त्यांना प्रॅक्टिस केली जमलं. एवढी पखवाज वाजवणं हे काय सोपी गोष्ट आहे? साधना आहे. हार्मोनियमवर साथ करणं सोपी गोष्ट आहे? स्वर सापडवणं, स्वरात म्हणणं. 7 स्वर आहेत, त्यातला कोणता स्वर कुठे कमी पडतोय, कुठे जास्त झालाय, कोणत्या पट्टीत आहे, मध्य सप्तकात आहे की तार सप्तकात आहे, कशात बाबा गातोय, कोणत्या पट्टीत आहे, आपल्याला काय करायचं पट्टीचं नाही. काय सोपं नाहीये. व्यासपीठावर बोलणं, कीर्तन करणं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि ऐका, याच्या करता, कीर्तन करण्याकरता, हे गायन करण्याकरता कृपा असावी लागते. कृपेशिवाय काही शक्य नाही महाराज. लोक माईक तुटेपर्यंत भाषण करू शकतात, पण या व्यासपीठावर उभं राहून संतांनी सांगितलेले विचार, अध्यात्म लोकांना सांगणं हे इतकं सोपं नाही. त्याच्याकरता पाठीशी तो उभा असावा लागतो. ते संत सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ती कृपा, तो अधिकार, ते सामर्थ्य पाठीशी लागतं. तेव्हा या व्यासपीठावर उभं राहून 2 शब्द बोलणं होतं. आचरणात आणायला फार कठीण आहे. सहज उद्या पारावर बसल्या बसल्या तंबाखू माता माता एखादा म्हणू शकतो. जमलं नाही त्या बाईला कीर्तन, रात्रीचं कीर्तन त्या बाईला. अरे काय तमाशा होता का काय? सहज बोलतात लोक. बहुरुपयाला धान्य देतात, संन्यासी समजून, संत समजून येतात. देवी वाजवत गाजत घेऊन गावातले सगळं भक्त आले, माया बहिणी त्यांना धान्य वाटतात. आणि ते भक्त